वार बुधवार मुंबई येथे एका नामांकित विद्यालयातील असलेली शिक्षक महिला वय 40 वर्ष तिने एका आपल्या शाळेतील शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर 1 वर्ष केला वारंवार लैंगिक अत्याचार। त्या मुलाची इच्छा नसताना देखील त्याला गोळ्या चारून, कधी दारू पाजून, कधी हॉटेलवर नेऊन, तर कधी लॉजवर नेऊन, कधी रूमवर नेऊन तिने त्याच्यावर केला अत्याचार। नमस्कार, मी विशाल घोळवे। घटना काय आहे सविस्तर आपण जाणून घेऊयात। दादर येथील मुंबई येथे असलेली एक शाळा जी देशातील टॉप 5 शाळेमध्ये येते, तेथे एक शिक्षक महिला वय 40 वर्ष इंग्रजी हा विषय शिकवत असते। मात्र 2023 जानेवारी या दरम्यान ती 8वी ते 10वी या वयोगटातील मुलाचे डान्स क्लासचे स्पर्धेची प्रॅक्टिस घेत असते। त्याच वेळी तिला एक 16 वर्षीय मुलगा त्याच्याकडे ती आकर्षित होते आणि त्याला शरीर सुखाची मागणी करते। मात्र तो मुलगा या संपूर्ण घटनेला नकार करतो। हे सर्व ऐकताच तिच्या ती गोष्ट मनाला लागते। ती तिच्या मैत्रिणीला तात्काळ कळवते आणि म्हणते की मला तो मुलगा आवडतो आणि तो मला या गोष्टीसाठी नकार देत आहे। मात्र ती मैत्रीण त्या मैत्रिणीला आपल्या समजून सांगण्यापेक्षा ती तिला म्हणते, त्या मुलाचा नंबर दे मला, मी त्याला बोलते आणि त्या मुलाला फोन करून बोलते। त्याला म्हणते, हे आजकाल कॉमन आहे, ह्या गोष्टी पूर्ण परिसरात चालूच आहेत, हे काही नसतं आणि हे केल्याने चांगलं असतं। त्याला समजून सांगते, त्याला धमकी देते आणि त्याला ही गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करते। हे सर्व गोष्ट ऐकताच तो मुलगा तिला एक वेळेस त्या शिक्षिकेला भेटायला जातो। त्याला ती गोष्ट नको वाटते, तरी पण तो लॉजवर दोघंजण भेटतात। त्याला नंतर मानसिक ताणतणाव येतो। तो आपल्या आईवडिलांशी जास्त बोलत नाही, मित्रमैत्रिणीकडे जास्त जात नाही। ती सर्व गोष्ट या सर्व गोष्टीची विनंती आपल्या मॅडमकडे करतो। मॅडमला म्हणतो, मला सोडा, माझ्यासोबत तुम्ही असं करू नका, मला माफ करा, झालं ते झालं, मी आता तुमच्यासोबत येऊ शकत नाही किंवा मी तुम्हाला भेटू शकत नाही। ही सर्व गोष्ट त्याच्या आईवडिलाच्या लक्षात येते की आपला मुलगा आपल्याला जास्त बोलत नाही, कुणासोबत जात नाही, कुणाला जास्त कुणाकडे थांबत नाही। ही सर्व गोष्ट लक्षात येताच ती त्याच्या मुलाला विचारतात की नेमकं तुला काय झालं आहे, तू असं का करत आहे, याचं आम्हाला काय आहे ते सांग। मुलगा शेवटी त्याच्या मनातली जी गोष्ट आहे ती सांगायची नव्हती, तरी पण तो आपल्या आईवडिलाला सांगतो। तो म्हणतो की झालेला पूर्ण प्रकार, मॅडम सोबत जे काही घडलं ते पूर्ण आपल्या आईवडिलाला सांगतो। आईवडील, त्याची शाळा संपत आलेली असते, त्याचं 10वीचं वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस राहिलेले असतात, त्याच्यामुळे म्हणतात की आता आपली शाळा बदलल्यानंतर आपल्या मुलाला ती शिक्षिका सोडून देईल। मात्र ती त्याला सोडत नाही, उलट त्याच्याकडे जास्त शरीर सुखाची मागणी करते। त्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट बंद पडल्यामुळे त्यांच्या घरात जी कामगार महिला असते तिच्या मार्फत पोहोचून ती त्याचा नंबर मिळवते आणि त्याला वारंवार शरीर सुखाची मागणी करते। ह्या सर्व त्रासाला कंटाळून तो आपल्या आईवडिलाला पूर्ण गोष्टी सांगतो। आईवडील तात्काळ दादर पोलीस स्टेशन गाठतात आणि त्याची पूर्ण तक्रार, त्या महिलेची दादर पोलिसांना तक्रार देतात। दादर पोलीस तात्काळ त्या महिलेला अटक करतात आणि तिच्यावर गुन्हा देखील दाखल करतात। ह्या सर्व पोलिसाच्या म्हणण्यानुसार ह्या सर्व महिले मदत केलेली जी मैत्रीण आहे तिला देखील आम्ही अटक करणार आहेत, असं पोलिसांच्या सांगण्यानुसार आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटत आहे? पालकांमध्ये या प्रकरणात झाल्यामुळे अत्यंत संताप देखील झालेला आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला एक नक्की करा आणि शेअर देखील नक्की करा।